नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर। टेट 3चा निकाल लागून आता बरेचसे दिवस झाले आहे। त्यानंतर पुन्हा एकदा निकाल जाहीर करण्यात आला, ज्यामध्ये कास्ट वाईज आपल्याला निकाल कळाला की कुठल्या कॅटेगरीचे किती उमेदवार आहेत, महिला किती आहेत, पुरुष किती आहेत, त्याचबरोबर कॅटेगरी वाईज आपला रँक किती येऊ शकतो आणि किती जागा निघाल्या तर आपलं सिलेक्शन होऊ शकतं का, या संदर्भामध्ये मी मागचा एक व्हिडिओ बनवला की कशा पद्धतीने म्हणजे रँक आपला आहे किंवा रँक वाईज जागा कशा निघू शकतात किंवा जागा निघाल्यानंतर काय वगैरे आपण या सगळ्या संदर्भात बोललोय। परंतु आता त्या व्हिडिओवर बऱ्याच जणांच्या अशा कमेंट आल्या की मॅडम आता रजिस्ट्रेशन कधी सुरू होईल, कारण सगळ्यांना वेध लागले आहे ते आता तिसऱ्या अभियोग्यता चाचणीनंतर होणाऱ्या शिक्षक भरतीचे। कारण तिसऱ्या अभियोग्यता चाचणीनंतर जास्तीत जास्त जागा याव्यात असा प्रत्येकाची इच्छा आहे। किंबहुना गेल्या कित्येक वर्षांपासून शिक्षक भरती झाली नाही, त्यानंतर एक 2023ची भरती प्रक्रिया झाली जी 2024 मध्ये झाली आणि त्यामध्ये बऱ्याच टप्प्यांमध्ये भरती प्रक्रिया जरी झाली असली तरी जी ऍक्च्युअल मध्ये जिल्हा परिषदेची भरती ती कमीच झाली होती। जेवढ्या जागा सांगितल्या त्यापेक्षा ती भरती प्रक्रिया कमीच झाली होती। आता पुढची भरती प्रक्रिया होण्यासाठी सर्वजण वाट बघत आहेत। तर मित्रांनो, मी याआधी खूप वेळा सांगितलं की प्रोसेस सगळ्या गोष्टी होणार आहे, परंतु जागांचा आकडा हा संच मान्यतेनंतरच कळणार आहे। परंतु आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की मॅडम मग रजिस्ट्रेशन कधी होईल, रजिस्ट्रेशनची सर्वजण वाट बघत आहेत आणि नेमकं रजिस्ट्रेशन कुणी करायचं आहे। आता जे जुने आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे, परंतु आपल्या चॅनल सोबत आता गेल्या वर्षभरापासून बरेचसे नवीन अभियोग्यताधारक देखील जोडले गेलेले आहेत। तर मित्रांनो, पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन सर्व विद्यार्थी म्हणजे ज्यांनी शिक्षक अभियोग्यता चाचणी दिली आहे त्या सर्वांनी रजिस्ट्रेशन करायचं आहे। तुम्हाला कितीही मार्क्स असले तरी देखील रजिस्ट्रेशन करायचं आहे। आता काही जणांना वाटत असेल की मॅडम मी या कॅटेगरीचा आहे किंवा मी या कॅटेगरीची आहे किंवा मी जनरल आहे आणि मला एक 50, 60, 40, 20, 30 अशा पद्धतीने मार्क्स आहेत किंवा मला 0 मार्क आहेत, तर मग मी रजिस्ट्रेशन करायचं का? तर 0च्या बाबतीत तर मी म्हणणार नाही, परंतु इतर सर्वांनीच रजिस्ट्रेशन करायचं आहे। कारण की शिक्षक भरतीमध्ये समांतर आरक्षण, त्याचबरोबर सामाजिक आरक्षण, इतर सर्व आरक्षण बघता, त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे की टीईटी पास असणारे, सीटीईटी पास असणारे, टीईटी पास नसणारे, सीटीईटी पास नसणारे, 9वी, 10वी, 11वी, 12वी, त्यानंतर सब्जेक्ट वाईज सगळ्यांचं मेरिट वेगवेगळं येतं। त्यामुळे मेरिटच्या बाबतीत मी आधी म्हटलं की प्रेडिक्ट तर कोणीच करू शकत नाही, परंतु प्रत्येकाचं मेरिट हे कमी जास्त वर खाली येतं। त्यामुळे कुठल्या कॅटेगरीचं कुठल्या सब्जेक्टचं मेरिट खाली जाईल हे सांगता येत नाही। त्यामुळे तुम्ही जर शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025 दिलेली असेल तर तुम्ही सर्वांनी पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करायचंच आहे। कारण रजिस्ट्रेशन करणाऱ्यालाच पुढे तुम्हाला जाहिरात आल्यानंतर संधी मिळणार आहे। काही जण परीक्षा देतात, अगदी खूप छान मार्क्स मिळवतात, 150, 160 पर्यंत मार्क मिळवणारे काही अभियोग्यताधारक मला मागच्या वर्षी असे आढळले की ज्यांनी सेल्फ सर्टिफाय केलं नाही, रजिस्ट्रेशन केलं नाही आणि जाहिरात आल्यानंतर मग त्यांना जाग आली की मॅडम आता आम्ही काय करावं, आम्हाला संधी मिळेल का? तर अजिबात नंतर संधी मिळत नसते, कारण येणारा टप्पा हा खूप महत्वाचा आहे। मग आता तुम्ही म्हणसाल की मॅडम तो टप्पा महत्वाचा आहे, तर तो नेमका आता सुरू का होत नाही? तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल, शिक्षक भरतीमध्ये आतापर्यंतचा इतिहास आहे की सहजासहजी गोष्टी मिळत नाहीत, त्यासाठी झगडावंच लागलेला आहे। पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनसाठी आपल्या बरेचशा अभियोग्यताधारक संघटना किंवा इतरही जे सर्वसामान्य अभियोग्यताधारक विचारणा करत आहेत, तर त्यासाठी त्यांनी एवढं सांगितलं आहे की जे ॲपियर कॅन्डिडेट आहे त्यांचा रिझल्ट अपलोड करण्यासाठी सांगितलं गेलेलं होतं, तर काही उमेदवारांनी आणखी देखील रिझल्ट अपलोड केलेला नाही, तर त्यांच्यासाठी त्यांनी काही कालावधी दिलेला आहे। तोपर्यंत म्हणजे मला असं वाटतं की हा सप्टेंबर महिन्याच्या एंडिंग किंवा ऑक्टोबर महिन्यानंतर ते रजिस्ट्रेशन वगैरे म्हणजे ही प्रोसेस कंप्लीट करून त्यांचा रिझल्ट जो काही जणांचा रिझल्ट राखीव ठेवलेला आहे तो रिझल्ट तर त्यांनी दिलाच आहे, परंतु त्यांचा आपला हे बाकी आहे, रिझल्ट अपलोड करणं बाकी आहे डीएड किंवा बीएड कॅन्डिडेटचे। त्यामध्ये काही उमेदवार जे काही आता जे पास होतील तेच रिझल्ट त्यांचा अपलोड करतील, जे फेल असतील ते अपलोड करणार नाही। त्यामुळे उलट शासनाने जास्त काळ त्यासाठी प्रशासनाने जास्त काळ त्या गोष्टीसाठी थांबू नये।
तर त्यासाठी ते थांबलेले आहेत असं सध्या तरी सांगण्यात आलेलं आहे. आणि मग त्यानंतर पवित्र पोर्टल ओपन होऊन रजिस्ट्रेशनची सर्वांसाठी सुविधा उपलब्ध होणार आहे. तर रजिस्ट्रेशन करणं म्हणजे काय असतं बघा, रजिस्ट्रेशन म्हणजे नेमकं काय असतं, सेल्फ सर्टिफाय म्हणजे नेमकं काय असतं. जेव्हा मी तुम्हाला मागे फॉर्म भरताना एक गोष्ट फार क्लिअर सांगितली होती की आपल्याला आपला जो फॉर्म आहे ना तो फॉर्म खूप व्यवस्थित भरायचा आहे. मी तुम्हाला हे मागे सांगितलं होतं. फॉर्ममध्ये जर तुमच्या चुका झाल्या असतील तर पुन्हा फॉर्म भरा, परंतु परीक्षा तुम्हाला एकदाच द्यायची आहे. मी तुम्हाला आधी खूपदा सांगितलं होतं. आता ज्यांनी फॉर्म भरलेले म्हणजे आपण सर्वांनी जे फॉर्म भरलेले आहेत तर फॉर्ममधला काही डाटा हा जशाचा तसा येतो, जसं की तुमचं नाव, त्यानंतर तुमची कॅटेगरी, तुमची डेट ऑफ बर्थ, त्यानंतर तुमचे अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीला तुम्हाला मिळालेले मार्क, अशा पद्धतीचा काही डाटा तुमची हा डाटा ॲज इट इज तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन करणार पवित्र पोर्टलवर तिथे ॲज इट इज येतो. त्यानंतर मग तुमचे पुन्हा शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक पात्रता जी तुम्ही आता यापूर्वी तुम्ही जी पात्रता आहे फॉर्म भरण्याच्या डेटच्या पूर्वी त्या डेटपर्यंत जी तुमची शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता आहे तीच आपल्याला तिथे मेन्शन करायची आहे. मग त्यामध्ये प्रत्येक सर्टिफिकेट म्हणजे पासिंग सर्टिफिकेट जर तुमचं डीएड झालेलं असेल तर डीएडचं सर्टिफिकेट, बीएड झालं असेल तर बीएडचं सर्टिफिकेट म्हणजे मार्क मेमो, त्यानंतर तुमचं बीए झालं असेल तर ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट प्लस तुमचं जे आपली पासिंग सर्टिफिकेट येतं ते सर्टिफिकेट, त्यानंतर तुमचं एमए झालं असेल तर तुमचं मार्क मेमो आणि पासिंग सर्टिफिकेट, अशा पद्धतीने हे सर्व सर्टिफिकेट, त्याचबरोबर या सर्टिफिकेट तुम्हाला स्कॅन करून तिथे अपलोड करावे लागतात. त्याचबरोबर तुम्हाला तुमचं कास्ट सर्टिफिकेट देखील त्या ठिकाणी लागणार आहे. तर अशा प्रकारे सर्व डॉक्युमेंट्स तिथे सांगितले जातात. तेवढे सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल स्कॅन करून आपल्याला अपलोड करावे लागतात. आणि जे डॉक्युमेंट इथे चुकीचे अपलोड करायचे नाही, कारण ही गोष्ट इथे चुकीचे अपलोड केलेले डॉक्युमेंट तुम्हाला नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तिथे प्रॉब्लेम येतो. जे डॉक्युमेंट तुमच्याकडे आहे तेच मेन्शन करायचे आहेत, जे नाहीत ते मेन्शन शक्यतो करू नका. समजा एखादं तुम्ही समांतर आरक्षण घेतलेलं असेल तर मग समांतर आरक्षणाचं ते सर्टिफिकेट त्या डेटचं असेल तर मेन्शन करा. काय होतं की तुम्ही आता मेन्शन करणार ते त्या डेटचं नसतं, तुमचं सिलेक्शन त्या प्रमाणपत्राच्या आधारावर होतं आणि मग जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाणार तेव्हा तिथून तुम्हाला बाद केलं जातं. बरं, कदाचित तुम्ही जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये बाद झाला नाही, तुम्हाला घेतलं सर्व्हिसमध्ये, तर आता मी बघितलं की एकदा आपण जॉईन केल्यानंतर देखील पुन्हा एकदा आपल्या कागदपत्राची पडताळणी होते. आमची ते जवळपास 2 वेळा कागदपत्रांची पडताळणी त्यांनी केली आहे की तेच डॉक्युमेंट आहेत का, म्हणजे मेन टीईटी, सीटीईटी, कास्ट सर्टिफिकेट वगैरे या गोष्टी तुमच्या वारंवार चेक केल्या जातात. आणि ज्या उमेदवारांबद्दल थोडीशी शंका आहे त्या उमेदवारांचे सर्वच डॉक्युमेंट मग तुमची पुन्हा पडताळणी तुमच्या डीएडच्या सर्टिफिकेटची होते, बीएडच्या सर्टिफिकेटची होत नाही, डीएडच्या सर्टिफिकेटची पडताळणी. आणि ज्या उमेदवारांवर शंका असते तर त्यांच्या सगळ्या सर्टिफिकेटची पुन्हा तिथल्या पंचायत समिती किंवा शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत पडताळणी होते, पुन्हा एकदा तपासणी होते. त्यामुळे ते आत्ताच जे काय आहे ते क्लिअर करा, म्हणजे तुमचं सिलेक्शन चुकीच्या पद्धतीने होऊ नये. म्हणजे तुम्हाला मार्क जास्त आहे, तुम्ही एखादं सर्टिफिकेट जोडलं, त्या सर्टिफिकेटच्या आधारावर जर सिलेक्शन झालं तर मग तुमची नोकरी धोक्यात जाऊ शकते. पण तुमचं ते सर्टिफिकेट त्या डेटचं नाही आहे ते जॉईनच करू नका. तुमचे जे ओरिजिनल मार्क आहेत त्यावर तुमचं जे काही तुम्हाला आरक्षण मिळतंय नाही मिळत त्यावर आधारित तुमचं सिलेक्शन होऊ द्या. हे कसं आहे आता समजण्यासाठी तुम्हाला किचकट वाटत असेल, पण तुम्हाला जेव्हा तुम्ही बाय प्रोसेस रजिस्ट्रेशनसाठी जाल त्यामध्ये तुम्हाला ते क्लिअर होतं की आपल्याला असं करायचं आहे, तर त्या गोष्टी तुम्हाला तिथे क्लिअर होतात. आणि त्यानंतर मग संपूर्ण डॉक्युमेंट जे काही तिथे विचारलेले आहे, जेव्हा सेल्फ सर्टिफाय करण्यासाठी किंवा रजिस्ट्रेशनचा तुमचा फॉर्म येतो तेव्हा तुम्हाला तिथे कळतं की आपल्याला काय काय हवं आहे. त्या पद्धतीने आपण जे आपल्याकडे ऑलरेडी डॉक्युमेंट्स असतात ते डॉक्युमेंट आपण हे करू शकतो. आता तुम्ही म्हणता की मॅडम कॅटेगरी बदलण्याची संधी मिळेल का, तर आता सध्या कसं आहे SCBC किंवा मग आपले मराठा बांधव आहेत त्यांना काही जण SCBC मध्ये आहेत, आता त्यांना OBC सर्टिफिकेट दिलं जातंय. तर मग अशा वेळी त्यांना कदाचित कॅटेगरी बदलण्याची संधी त्यांना मिळू शकते, परंतु इतरांना मिळेलच असं नाही. काही ओपनचे उमेदवार मला विचारत आहेत की मॅडम आता EWS सर्टिफिकेट काढलं तर चालेल का किंवा जॉईन केलं तर चालेल का. तर आता तुम्ही बघितलं असेल रिझल्ट डिस्प्ले करत असताना कॅटेगरी वाईज रिझल्ट डिस्प्ले केला आणि तुमच्या नावासमोर तुमची कास्ट किंवा कॅटेगरी तुमची जी मेन्शन करण्यात आलेली आहे, मग आता ते तुम्ही चेंज करू सध्या तरी शकत नाही असं मला वाटतं, जरी जुनं सर्टिफिकेट असेल तर. परंतु मागच्या वेळी अशी संधी दिली होती तर कदाचित तुम्हाला संधी दिली तर त्याचा फायदा होईल. परंतु तरी मी एक गोष्ट सांगेल की आता सर्टिफिकेट काढलं तर ते फक्त कदाचित
मराठा बांधव आहेत त्यांच्यासाठी ते लागू होईल. इतर कॅटेगरीचं समजा काहीतरी चुकलं असेल तर इतर कॅटेगरीचं पण सर्टिफिकेट हे तुमचं 2000 हे फॉर्म भरण्याच्या डेटच्या पूर्वी आधीचं असावं की त्या डेटपर्यंतचं असावं. आत्ताच्या डेटचं चालणार नाही. फक्त हे आता नवीन आरक्षण आलेलं आहे ओबीसीचं, कुणबी मराठा, तर त्या संदर्भामध्ये कदाचित बदल होऊ शकतो, परंतु ते मी आता सांगू शकत नाही, कारण त्या संदर्भामध्ये आपल्याला सूचना येतील की काय गोष्टीत बदल होऊ शकतो, तर त्या पद्धतीने मग आपल्याला जावं लागणार आहे. कारण मागच्या वेळी तुम्ही बघितलं होतं, मागच्या वेळी कॅटेगरीचा इश्यू नव्हता, मागच्या वेळी आपले CTET धारक जे होते जे नंतर ज्यांचं सर्टिफिकेट आलं होतं तर त्यांना संधी मिळाली होती, तर तशा पद्धतीने काहीतरी गोष्टी होऊ शकतात. आणि मग त्यानंतर सगळ्यात शेवटचं असतं की फॉर्म सेल्फ सर्टिफाय करायचा. म्हणजे फॉर्म सगळेजण भरतात पण तो सेल्फ सर्टिफाय करायचा राहतो. इथून एक गोष्ट आहे, सेल्फ सर्टिफायचा एक सर्टिफाय म्हणून स्टॅम्प येतो. तो फॉर्म सेल्फ सर्टिफाय केल्यानंतर तुम्ही अनसर्टिफाय पण करू शकतात. अनसर्टिफाय करून पुन्हा एकदा काही चेंजेस वाटतायत की नाही हे माझं चुकलंय असं तुम्हाला चुकून वाटलं, पुन्हा अनसर्टिफाय करायचं आणि पुन्हा सेल्फ सर्टिफाय करायचं. ज्यावेळी फॉर्म सेल्फ सर्टिफाय करण्यासाठी येईल, रजिस्ट्रेशनसाठी डेट येईल, तेव्हा मी तुम्हाला याबद्दल पुन्हाही सांगेल. परंतु रजिस्ट्रेशन कधी किंवा मॅडम पुढचं कसं सगळेजण त्याबद्दल विचारतात. आणि पुन्हा बरेच जणांचे पासिंग सर्टिफिकेट नाही आहेत. समजा तुमची पासिंग डेट आपली जी आहे 16 मे 2025 पूर्वीचीच आहे, परंतु तुमचं जे पासिंग सर्टिफिकेट आलेलं नाहीये, तर ते मी तुम्हाला आत्तापर्यंत तुम्ही ते मिळवा, काढून घ्या, किंवा मग तुमचं सर्टिफिकेट पासिंग सर्टिफिकेट राहिलं जरी असेल ना तर एवढा असा फरक पडत नाही. सेकंड इयरचा मार्क मेमो तुम्ही जॉईन करून द्या आणि मग ते सर्टिफिकेट तुम्ही नंतरही जोडू शकतात, कारण तुमची पासिंग डेट अगोदरची आहे. फक्त सर्टिफिकेट इश्यू मागे पुढे होतं जे BEd धारक आहेत त्यांचं. आणि राहता राहिला प्रश्न, ॲपियरला संधी दिली होती त्यामुळे त्यांचं पासिंग सर्टिफिकेट हे नंतरच्या डेटचं येईल. ते सेम आपलं मागच्या CTET सारखं आहे. मग त्यांचे मार्क मेमो आत्ताचे आणि पासिंग सर्टिफिकेट त्यानंतरचं, तर त्यांना ती संधी मिळून जाईल. तर अशा पद्धतीने आहे की लवकरात लवकर सप्टेंबर एंडिंग तर मला अजिबातच वाटत नाही, परंतु ऑक्टोबरमध्ये मात्र नक्कीच रजिस्ट्रेशनसाठी सुरुवात केली जाणार आहे. त्यानंतर 1 ते 1.5 महिना तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी मिळेल आणि त्यानंतर मग जाहिरात येण्याचा मार्ग असा मोकळा होतो की सप्टेंबरमध्ये आपली संच मान्यता पूर्ण होईल. मग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मित्रांनो किती शिक्षक, किती विद्यार्थी संख्या आहे आणि एका विद्यार्थी संख्येमागे किती शिक्षक आहेत आणि किती कार्यरत शिक्षक आहेत, किती शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत किंवा किती शिक्षक अतिरिक्त झाले आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये या संदर्भामधला हा जो डाटा आपल्यासमोर येईल आणि त्यानंतर आपल्याला लक्षात येईल की किती जागा या रिक्त आहेत. आणि 100% आता नवीन नियमानुसार 2020च्या शिक्षण धोरणानुसार 100% जागांची भरती प्रक्रिया करायची आहे. तर मग जर जागा जेवढ्या संच मान्यतेनंतर येतील तर त्या 100% जागा कशा आपल्या शिक्षक भरतीमध्ये आणता येतील, तर यासाठी आपल्याला स्वतःलाच प्रयत्न करायचे आहे. कारण शिक्षक भरतीचा एक नियम आहे, तुम्ही मागत नाही तोपर्यंत सरकार किंवा शासन तुम्हाला त्या गोष्टी देत नाही. यासाठी मागूनच घ्याव्या लागतात, जागांसाठी झगडावं लागतं, लढावं लागतं आणि त्या पद्धतीने जागा घ्याव्या लागतात. आता मागे एक इंग्लिश मिडियमच्या बाबतीमध्ये मी काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला, तर मला एक कमेंट आली की मॅडम तुम्ही इंग्लिश मराठी भेद करू नका. तर मी अशा पद्धतीचा भेद केला नाही. माझा स्वतः BA इंग्लिशमधून झालेला आहे, त्यामुळे मी तसा भेद करत नाही. उलट इंग्लिश मिडियमच्या ज्या जागा आहेत त्यामध्ये BA इंग्लिशवाल्यांना संधी द्या असं मी मागे म्हणत होते. कसं आहे, अचानक आपल्यासोबत भरपूर अभियोग्यताधारक किंवा शिक्षक आपल्यासोबत आत्तानी जोडलेले आहेत, त्यामुळे त्यांना जुनं आपल्या गोष्टी माहिती नाही की माझा पॉईंट ऑफ व्ह्यू कसा होता. खूप साऱ्या जागा ज्यावेळी मागच्या वेळी काही सांगली जिल्हा परिषदेने केलं होतं की इंग्लिश मिडियमला खूप साऱ्या जागा दिल्या होत्या, म्हणजे अगदी 0 जागा मराठी मिडियमला. तर अशा संदर्भामध्ये इथं कुठंतरी ह्या चुका झाल्या होत्या, तर या संदर्भामध्ये मी बोलले होते. परंतु आता ज्या पद्धतीने चालू आहे त्या पद्धतीने ठीक आहे, कारण की अगोदरही सांगितलेलं होतं की त्यांना ज्या जिल्हा परिषदांना त्यांना काही पर्सेंटमध्ये तिथे जागा द्यायच्या तर ते देणारच आहेत. फक्त आपली मागणी आत्ता मागे ही होती की ज्यांचं BA आणि MA इंग्लिश आहे तर त्यांना कुठेतरी इंग्लिश मिडियमच्या जागेसाठी कन्सिडर करण्यात यावं, ही मागणी आपण केली होती. परंतु त्याही संदर्भामध्ये नंतर प्रशासनाचं कसं असतंय की त्यांच्या काही गोष्टी ठरलेल्या असतात, त्यामध्ये फक्त मग म्हणजे DEd आणि BEd इंग्लिश मिडियम असणाऱ्यांनाच त्यांनी ती संधी दिली. BA आणि MA इंग्लिशवाल्यांचा विचार केला नाही. पुन्हा BSc MSc झालेल्यांना सुद्धा इंग्लिश मिडियममध्ये कन्सिडर केलं नाही. तीही मागणी बऱ्याच जणांची होती. तर ती मागणी आपणही स्वतः धरली होती की बाबा त्यांनाही करा किंवा असं. इंग्लिश मिडियम मराठी मिडियम हा वादच नाही आहे. वाद मुळात हा आहे की जास्तीत जास्त जागा कशा याव्यात यासाठी प्रयत्न करायचा आहे. होपफुली मला जे वाटतंय मी जे सांगितलं ते तुम्हाला कळालं असावं. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, आपल्या पॅशनेट जर्नी या चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्या बाजूचा
बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत चॅनल सोबत राहा. धन्यवाद.